नमस्ते, मायक्रो कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। या ई लर्निंग व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड विषयी पाहूया। सुरुवातीला पाहूया आपण हाऊ टू ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड। मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं ओपन करावं त्याविषयी पाहूया। वर्ड ओपन करण्यासाठी सुरुवातीला स्टार्ट बटनला क्लिक करावं, त्यानंतर ऑल प्रोग्राममध्ये जा। ऑल प्रोग्राममधून मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 या बटनवरती क्लिक करून घ्या। आता हे तुमच्यासमोर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झालेला आहे। आणि जर तुम्हाला वर्ड बंद करायचं असेल तर ह्या क्लोज, तिचं नाव येईल CLOSE क्लोज, या क्लोज बटनला क्लिक करा, लगेच मायक्रोसॉफ्ट वर्ड बंद होईल। ओपन करण्यासाठी आपण काय केलं, सुरुवातीला कुठल्या बटनला क्लिक केलं, स्टार्ट, त्यानंतर ऑल प्रोग्राम। ऑल प्रोग्राममधून आपण कुठं क्लिक केलं, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधून मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2010। तर या पद्धतीनं हे वर्ड ओपन होईल। आणि वर्ड जर बंद करायचं असेल तर जसं आपण क्लोज बटनला क्लिक करून वर्ड बंद करतो त्याच पद्धतीनं फाईलमधील एक्झिट बटनला ही क्लिक करून आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड बंद करू शकतो। कुठं जाणार, फाईलमधून एक्झिट, या पद्धतीनं। परत एकदा पहा, स्टार्ट, ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, आणि नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2010। आणि बंद करण्यासाठी आपण कुठे क्लिक करणार, फाईलमधून एक्झिट। तुम्ही डायरेक्ट स्टार्ट बटनला क्लिक केल्यावर ते यादीमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 नाव येतं, तिथून पण ओपन करू शकता या पद्धतीनं। त्यानंतर ह्या क्लोज बटनला क्लिक करून बंद करा, म्हणजे वर्ड तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून ओपन करू शकता। डायरेक्ट तुम्ही स्टार्ट बटनला क्लिक करून मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 या नावाला क्लिक करून ही वर्ड ओपन करू शकता। आता मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झाल्यानंतर वर्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बार्स आहेत, ते कुठले कुठले बार आहेत ते पाहूया। हा जो पहिला बार आहे, ह्या पहिल्या बारला टायटल बार असं म्हणतात। ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करतो त्यावेळेस हा जो फर्स्ट बार आहे, ह्या पहिल्या बारला टायटल बार असं म्हणतात। कारण का, आपण ओपन केलेल्या प्रोग्रामचं नाव ह्या बारवरती येतं। सध्या आपण कुठला प्रोग्राम ओपन केला आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, ते नाव हे शीर्षक ह्या बारवरती आलं आहे, म्हणून ह्या बारला आपण टायटल बार असं म्हणतो। टायटल बारच्या उजव्या कोपऱ्यात मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज असे 3 बटन आहेत। तर टायटल बारच्या डाव्या कोपऱ्यात क्विक ॲक्सेस टूलबार आहे। टायटल बारच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मिनिमाइज, रिस्टोर डाऊन आणि क्लोज असे 3 बटन आहेत। तर टायटल बारच्या लेफ्ट साईडला हा जो आहे हा क्विक ॲक्सेस टूलबार आहे, याला क्विक ॲक्सेस टूलबार असं म्हणतात। त्या क्विक ॲक्सेस टूलबारच्या सहाय्यानं आपण क्विक फाईल सेव्ह करू शकतो, अंडू, रीडू असे बटन्स यूज करू शकतो। पुढे आपण ह्या क्विक ॲक्सेस टूलबारविषयी इन डिटेलमध्ये पाहणार आहोत, परंतु सध्या एवढं लक्षात ठेवा की वर्ड ओपन केल्यानंतर जो पहिला बार दिसतोय त्या पहिल्या बारला टायटल बार असं म्हणतात। टायटल बारच्या राईट साईडला मिनिमाइज, रिस्टोर डाऊन किंवा याला मॅक्झिमाइज असंही म्हणतात, आणि क्लोज हे 3 बटन आहेत। तर टायटल बारच्या लेफ्ट साईडला हा क्विक ॲक्सेस टूलबार अवेलेबल आहे। टायटल बार नंतर हा जो दुसरा जो दिसतोय याला एकतर तुम्ही मेनू बार म्हणू शकता किंवा ह्याला वेगवेगळे टॅब असं म्हणतात। होम हा टॅब आहे, इन्सर्ट हा टॅब आहे, पेज लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू, ॲक्रोबॅट हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अवेलेबल आहेत। तर हे फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट यांना तुम्ही मेनू म्हणू शकता किंवा यांना काय म्हणतात, टॅब असं सुद्धा म्हणतात। फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू ह्यांना मेनू किंवा टॅब असं म्हणतात। त्यानंतर हा जो आहे हा रेक्टँग्युलर एरिया, याला रिबन असं म्हणतात। हा जो तुम्हाला रेक्टँग्युलर एरिया दिसतोय याला काय म्हणतात, रिबन असं म्हणतात। ह्या आरोला क्लिक करून रिबन तुम्ही मिनिमाइज करू शकता, आणि याच आरोला क्लिक करून तुम्ही रिबन मॅक्झिमाइज करू शकता। हा रिबन आता मिनिमाइज झालेला आहे, आणि ह्याच आरोला क्लिक केल्यानंतर रिबन परत मॅक्झिमाइज होईल। हा रिबन मिनिमाइज झाला आहे आणि हा परत रिबन डिस्प्ले झाला आहे, म्हणजेच मॅक्झिमाइज झाला आहे। तर लक्षात ठेवा, पहिला बार टायटल बार, फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्स हे सर्व मेनू
किंवा ह्यांना आपण टॅब असंही म्हणतो. त्याच्याखाली हा जो आलेला आहे हा रेक्टँग्युलर, याला रिबन असं म्हणतात. रिबन जर आपल्याला मिनिमाइज करायचा असेल तर ह्या आरोला क्लिक करून आपण रिबन मिनिमाइज करतो आणि त्याच आरोला क्लिक करून रिबन मॅक्झिमाइजसुद्धा करता येतो. याला रुलर असं म्हणतात. ही रुलर आहे, ही हॉरिझॉन्टल रुलर आहे, तर ही व्हर्टिकल रुलर आहे. ही हॉरिझॉन्टल रुलर आहे आणि ही व्हर्टिकल रुलर आहे. हा आहे स्क्रोल बार, ज्याचा उपयोग पेज वरती आणि खालती मूव्ह करण्याकरता ह्या स्क्रोल बारचा उपयोग केला जातो आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक करून पेज असं डाऊन होईल म्हणजे खाली येईल, तर इथं वरती क्लिक करून पेज ऑटोमॅटिक वरती जाईल. म्हणजे हा काय आहे, स्क्रोल बार आहे, विच इज यूज टू मूव्ह द पेज अप अँड डाऊन. या पद्धतीनं पेज वरती आणि खालती मूव्ह करण्याकरता ह्या स्क्रोल बारचा उपयोग करतात. जिथं तुम्ही ॲक्च्युअली टायपिंग करता याला वर्किंग एरिया असं म्हणतो. या ठिकाणी आपण जे टायपिंग करतो आहे याला काय म्हणतात, वर्किंग एरिया असं म्हणतात. ज्या ठिकाणी आपण टायपिंग करतो आहे त्याला वर्किंग एरिया किंवा वर्किंग पेज असं म्हणतात. सगळ्यात शेवटी हा जो दिसतो आहे हा टास्क बार आहे. हा काय आहे, टास्क बार. टास्क बारवरती डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट बटन आहे, ज्याचा उपयोग वेगवेगळे प्रोग्राम्स स्टार्ट करण्याकरता किंवा ओपन करण्याकरता ह्या स्टार्ट बटनचा उपयोग केला जातो. टास्क बारवर डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट बटन येतं, तर ह्याच टास्क बारवर उजव्या कोपऱ्यामध्ये डेट आणि टाईम दिसते. तर या ठिकाणी बघा 2 ऑक्टोबर 2014 थर्सडे असा डेट दिसते, तर 5:24 झालेत. हा आपल्याला वेळ म्हणजे टाईम पण दिसतो आहे. तर सगळ्यात शेवटी जो बार असतो त्याला टास्क बार असं म्हणतात. टास्क बारवर डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट बटन आहे, तर ह्या टास्क बारवर उजव्या कोपऱ्यामध्ये डेट आणि टाईम येते. त्याचप्रकारे आपण ओपन केलेल्या प्रोग्रामचे छोटे छोटे आयकॉन हे सुद्धा ह्या टास्क बारवरती दिसतात. आणि हा जो बार आहे टास्क बारच्या वरती याला स्टेटस बार असं म्हणतात. याला काय म्हणतात, स्टेटस बार. ह्या स्टेटस बारवरती सध्या किती पेजेस आहेत, किती शब्द आपण टाईप केलेत, 2 शब्द टाईप केलेत ना मायक्रो आणि कॉम्प्युटर, किती वर्ड टाईप केलेत, सध्या किती पेज आहे, 1 पेज आहे. त्यानंतर पेजचा व्ह्यू सध्या किती आहे, 90%. इथून असं आपण 100% करू शकतो. पेजचा झूम म्हणजे व्ह्यू किती टक्के आहे, अशी सर्व माहिती ह्या स्टेटस बारवर आपल्याला समजते. तर आत्ता परत एकदा आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमधील बारची एकदा रिव्हिजन पाहूया. ज्यावेळेस तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करता त्यावेळेस हा जो पहिला बार आहे ह्या पहिल्या बारला टायटल बार असं म्हणतात. टायटल म्हणजे शीर्षक. आपण ओपन केलेल्या प्रोग्रामचं नाव काय आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, हे या पहिल्या बारवरती आलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात, टायटल बार असं म्हणतात. ह्या टायटल बारवर लेफ्ट साईडला मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज हे 3 बटन आहेत. तर राईट साईडला हा क्विक ॲक्सेस टूल बार आहे. हे 2 नंबरला फाईल, होम, इन्सर्ट हे मेनू म्हणजेच हे सर्व टॅब आहेत. या टॅबच्या खाली हा दिसतोय हा रिबन आहे, RIBBON रिबन. हा रिबन आहे. या आरोला क्लिक केला असता रिबन मिनिमाइज होतोय, तर त्याच आरोला क्लिक केला असता रिबन मॅक्झिमाइज होतोय. त्याच्यानंतर हा रुलर आहे, ही पण रुलर आहे. याला स्क्रोल बार असं म्हणतात, ज्याचा उपयोग पेज वरती आणि खालती मूव्ह करण्याकरता ह्या स्क्रोल बारचा उपयोग करतात. हा व्हर्टिकल स्क्रोल बार आहे, ज्याच्या साहाय्यानं पेज वरती आणि खालती असं आपल्याला मूव्ह करता येईल. तर हा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे, ज्याच्या साहाय्यानं पेज आपण लेफ्ट आणि राईट असं मूव्ह करू शकू. सगळ्यात शेवटी हा जो दिसतोय हा आहे स्टेटस बार. या स्टेटस बारवर राईट साईडला लेफ्ट साईडला स्टार्ट बटन आहे, ज्याच्या साहाय्यानं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स ओपन करू शकतो. तर ह्या टास्क बारच्या डाव्या साईडला डेट आणि टाईम डिस्प्ले होते. आणि ह्या टास्क बारच्या वरती हा जो आहे हा आहे स्टेटस बार, ज्याचा उपयोग सध्या आपण किती पेजेस ओपन केलेत, किती शब्द टाईप केलेत, झूम किती % आहे, अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी होतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे बार आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तर याविषयी हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, ही सर्व माहिती व्यवस्थित ऐका आणि स्वतः वर्ड ओपन करून ह्या बारची माहिती घ्या. ओके.